या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. सगळ्यात पहिल्यांदा कुटुंब व बालकल्याण योजनेची जेव्हा मी व्हायची आणि तेव्हा मला ग्रामीण भागामध्ये शेतकट पांघरून एखादी स्त्री वेशीच्या बाहेर सुद्धा वेगळा कुठला तरी रस्ता, त्या रस्त्यावरून जायचं आणि बस किंवा त्या बसा सुद्धा खेड्यामध्ये जास्त नसायच्या, बैलगाडीतून वगैरे असा प्रवास असायचा. त्या काळामध्ये आम्हाला जेव्हा ग्रामीण भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली, ते कुटुंब बालकल्याण योजनेची मी व्हाईस चेअरमन पंढरपूर तालुक्याची जेव्हा काम करत होते, तेव्हा 8 प्रोजेक्ट आमच्या संस्थेच्या अंडर होते आणि शासकीय यंत्रणेतून त्यांना CO हे सचिव असायचे आणि सभापती जे असायचे पंचायत समितीचे ते चेअरमन असायचे आणि मी व्हाईस चेअरमन. आणि आम्हाला एक क्लार्क, एक गृहसेविका. पण दादांना माहीत असेल, कारण खेड्यामध्ये जाऊन मुलांना बालवाडीचं शिक्षण देण्या एवढंच ते काम नसायचं, तर खाऊ शिजवून त्यांना जेवण घालायचं. आणि विशेष म्हणजे तिथल्या परिसरातील महिलांना काय म्हणजे स्वयंपाकसुद्धा कसा करायला पाहिजे हे शिकवावं लागायचं. आणि त्याची शिबिर, आज तुम्ही संस्थांचं शिबिर घेतलेलं आहे, किंवा त्यांच्या वेदना समाजाला जाणवल्या पाहिजे आणि त्यांना काय गरज आहे आणि समाजाचे हात खूप आहेत, पण ते कुठं पोचायला पाहिजे यासाठी तुम्ही जे साखर संस्थेतून काम करताय, खरं म्हणजे योग्य पात्रामध्ये दान पडलं पाहिजे. का जिथं आहे तिथंच लोक देत राहतात आणि जे मोठे होत आहेत ते मोठेच होत जातात. शुभेच्छा देईन, परंतु मी नुसती भारुडातूनच प्रबोधन किंवा जनजागृती करणं, वीरा जनजागरण मंच ही स्थापना रजिस्ट्रेशन केली आणि त्याच्या माध्यमातून यायचे आणि घाटाकडचे किंवा महाद्वारातले, नदीच्या कडेची बरीच काही घरं वाहून जायची आणि मग लोकांना विस्थापित करण्यासाठी शासन तात्पुरतं काहीतरी आपलं रेल्वे स्टेशनच्या शेडमध्ये ने आणि एक 8 दिवस 4 दिवस त्यांचा सांभाळ करायचं, राहायला द्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी आपलं मोडलेलं तुटलेलं घर किंवा वारी असेल, वारीमध्ये सुद्धा भाडेकऱ्यांना हा प्रॉब्लेम यायचा, भाड्याचं घर रिकाम करायचं. अशा सगळ्या संकटांना भाडेकरी आणि ज्याला स्वतःचं घर नाही, तर त्याच्या वेदना मला कळल्या आणि आम्ही एक महिला गृहनिर्माण संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून 150 बेघर महिला बांधून दिली. फक्त 18,000 रुपये बँकेचं कर्ज. सुधाकर पंत परिचारक त्यावेळेला आमचे बँकेचे चेअरमन पण होते आणि आमदार पण होते, तर त्यांनी आम्हाला 18,000चं कर्ज एक्सचेंज केली की या घराची बाई तिला जामीन आणि त्या पलीकडच्या घराची तिला जामीन, अशी एक्सचेंज केली. घरच्या कुणाचाही किंवा बाहेरच्या कुणाचाही सही नाही, जामीन नाही, आपल्यापासून गोळा केलं. दही विकणारी आहे, बाकड्या विकणारी आहे. तर अशा अनेक हाताला काम असणाऱ्या महिलांनी 10 वर्षामध्ये बँकेने दिलेलं लोन आणि हे 10,000 असं 28,000मध्ये आम्ही 1 रूम किचन, संडास बाथरूमचं, स्लॅबचं घर, चाळ वजा आम्ही 150 महिलांच्या नावावरती उभं केलं. आणि आता नुसती घरं बांधून उपयोग नाही आहे, तर घर बांधतानाच आम्ही ड्रेनेज प्रकल्प त्याच्याबरोबर केला की अंडरग्राऊंड ड्रेनेज जर असेल तर या ग्रामीण भागामधला, अजूनही आज आम्ही ग्रामपंचायतीमध्ये राहतो, तिथं पाणी नव्हतं, प्यायला पाणी नाही, गटर तर लांबच, पण आम्ही ते अंडरग्राऊंड ज्या ड्रेनेज केल्या आणि योगायोगाने त्याच काळामध्ये शौचालयाची योजना शासनाची निघाली आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्रित होतोच. जिल्हा परिषदेकडून आम्ही त्या प्रकल्पाचा उपयोग आमच्या या समाजाला, महिलांना घडवून दिला आणि त्याच्या माध्यमातून मग 3-4 किलोमीटरपर्यंत छोट्या मुलांना, 5वीच्या मुलांना पंढरपूरला जावं लागायचं. तर सुचलं की आपण एक हायस्कूल काढावं आणि म्हणून आम्ही महिलांचीच एक कमिटी केली आणि गंगा शिक्षण प्रसारक मंडळ, माझी एक मैत्रीण कैलास वैशांता शोभाताई बडे आणि मी, दोघीजणींनी मिळून आम्ही तो एक प्रकल्प उभा केला आणि आम्हाला बघता 2 वर्षातच पटकन मंजुरी मिळाली, मान्यता घेतली आणि मान्यता घेऊनच आम्ही 1994-95ला ते हायस्कूल गोपाळकृष्ण विद्या मंदिर गोपाळपूरला ग्रामपंचायतीमध्येच आम्ही उभं केलं. अगदी माझ्या घरात पहिला वर्ग आणि ऑफिस असं सुरू केलं. आज
7 खोल्यांचा खूप मोठी आमची स्वतःची इमारत आहे आणि शासनाचा उपक्रम जो आहे तर ते आम्हाला फंडिंग त्यांचं शिक्षकांच्या पगाराचं तेवढं आम्हाला मिळतं. बाकी तुमच्यासारखंच आज जसं आपण दान मागतोय तसं आम्ही खूप कार्यक्रमाच्या माध्यमातून दानपात्र पुढं करायचं, पदर पसरायचं आणि मला भांडुळातून जे जे काही यायचं, कधी जोगवा माग, कधी संस्थेच्यासाठी कार्यक्रमातून पैसे मिळायचे, त्याच्यातून आम्ही शाळेचा उपक्रम खूप महत्त्वाचा चालवला. एक बालवाडी पण आमची होती, ती पण आज अंगणवाडीला जॉईन झालेली आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.